कोलकातामधल्या महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आज कुडाळ शहरात बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्था आणि विविध डॉक्टर संघटनांच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्यावर निषेध रॅली काढण्यात आली। अमानवीय अशा या कृत्याबद्दल दोषींना फाशीची शिक्षा दिली नाही आणि डॉक्टरांवरचे हल्ले असेच सुरू राहिले तर मात्र आम्हाला स्टेथोस्कोप खाली ठेवावे लागतील असा इशारा डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलाय। कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची अमानुष हत्या याचे पडसाद हळूहळू देशभर उमटत आहेत आणि या अन्यायाविरोधात एक चीड समाजात निर्माण झाली आहे। निषेध मोर्चे आणि रॅली काढून या घटनेचा निषेध केला जातोय। कुडाळची बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्था आणि डॉक्टरांच्या विविध संघटना यांनी एकत्र येत या अमानवी घटनेविरोधात कुडाळ शहरातून निषेध रॅली काढली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून या रॅलीला सुरुवात झाली। गुन्हेगारांना फाशी द्या, नो सेफ्टी नो ड्युटी अशा अनेक घोषणांनी विद्यार्थी आणि डॉक्टर्सनी आसमंत दणाणून सोडला। या रॅली डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन, कुडाळ मेडिकल असोसिएशन, DFA अशा संघटनांसोबतच बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेचे फिजिओथेरपी आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही रॅली कुडाळच्या मुख्य रस्त्यावरून थेट कुडाळ पोलीस ठाण्यात नेण्यात आली। फाशी द्या, फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, निषेध, निषेध, निषेध। We want justice. We want justice. फाशी द्या, फाशी द्या, हत्यारांना फाशी द्या, निषेध, 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 निषेध। कुडाळ पोलीस ठाण्याच्या पटांगणात सर्व मोर्चेकरी एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली। यावेळी डॉक्टर संजय आकेरकर, डॉक्टर प्रशांत कोलते, डॉक्टर गुरुराज कुलकर्णी, डॉक्टर संजीव निगुडकर, डॉक्टर सूरज शुक्ला, उमेश गाळवणकर, प्राध्यापक कल्पना भांडारी, फिजिओथेरपीची विद्यार्थिनी मृण्मयी खानविलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून कोलकाताच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा अशा आशयाचं निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आलं। आम्ही सिंधुदुर्गातले सर्व डॉक्टर फ्रॅटर्निटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, कुडाळ मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लबतर्फे स्वातंत्र्य संध्येपूर्वी एक 8 दिवसापूर्वी कलकत्ता आरजीकर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या निघृण बलात्कार आणि त्यानंतर झालेला खून ज्या आमच्या डॉक्टर सहकारी वर झाला त्याचा तीव्र आणि जहाल शब्दात निषेध करतो आहोत। काल या सर्व फ्रॅटर्निटीने आपली वैद्यकीय सेवा बंद ठेवून या गोष्टीचा जाहीर निषेध केलेलाच आहे। आज या ठिकाणी आमच्या सगळ्या फ्रॅटर्निटीज बरोबर आमचे बॅरिस्टर नाथपै या क्रीडा शिक्षा संकुलाचे विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थी, फिजिओथेरपी विद्यार्थी यांच्या बरोबरीने आणि त्याचबरोबर पत्रकार संघसुद्धा यांच्या बरोबरीने आम्ही हा निषेध मोर्चा आंबेडकर पुतळा ते पोलीस स्टेशन कुडाळ इथपर्यंत काढून आमचा निषेध परत व्यक्त केलेला आहे। हा निषेध जनजागृती करण्याचा हेतू तर आहेच, परंतु त्याचबरोबर प्रशासनाच्या कानावर, त्या दोन्ही प्रशासनं आली, सरकारी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या कानावर आमचा हा आक्रोश जावा हीच त्यामागे इच्छा आहे। कारण वारंवार होत असलेले हल्ले, वारंवार होत असले प्रकार सर्व देशभरात चालू आहेत आणि याबद्दल आम्हाला दोन्ही प्रशासनांकडून पोकळ आश्वासने, पोकळ कायदे याच्या व्यतिरिक्त काहीच मिळत नाही आहे। परंतु हे जर वारंवार होत राहिलं असंच आणि याच्याबद्दल काही ठोस भूमिका कोणच घेत नसेल, किंबहुना याच्यावर दोन्ही प्रशासनं आपली पोळी भासताना दिसत आहेत, ते आम्हाला नको आहे आणि त्याबाबतीत काहीतरी ठोस पावलं घ्यावं, नाहीतर या भावनांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही आणि तो जर उद्रेक झाला तर या देशातील सर्व डॉक्टर संघटना आपले स्टेथोस्कोप उद्या खाली ठेवतील। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता कोलकात्यात जे प्रकरण झालं, जे डॉक्टर मौमितासोबत झालं, ते आम्हाला पूर्ण जगाला बघायला गेलं तर पूर्ण भारतात कोणालाही पटलेलं नाही आणि त्याबद्दल
आता आम्ही जो निषेध केला आहे, जो डॉक्टर्सनी, पॅरामेडिक्सनी, नर्सेसनी, आम्ही सगळ्यांनी निषेध केला आहे त्याबद्दल, आम्हाला त्यासाठी जस्टिस हवा आहे. कारण आता हे प्रकरण खूपच वाढले. गेल्या ह्याला बघायला गेलं तर दिल्लीमध्ये जे मुलींवर झालं, जे निर्भयासोबत झालं, अजून किती आम्हाला सहन करावं लागणार आहे. अजून डॉक्टर्सना किती त्यांच्या सेफ्टीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. का डॉक्टर्सची सेफ्टी इम्पॉर्टंट नाही आहे का? कारण आम्ही सगळ्यांना जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो त्यासाठी आम्ही एकदम सौम्य असं कन्सिडर केलं जातं. पण डॉक्टर्सची सेफ्टी ही इम्पॉर्टंट नाही आहे का? मुलींची सेफ्टी इम्पॉर्टंट नाही आहे का? आम्हाला त्याच्यासाठी आता जस्टिस हवा आहे की जे मौमितासोबत झालं, डॉक्टर मौमितानी जे एक्सपिरियन्स केलं, जो रेप केस, जो मर्डर तिच्यासोबत झाला, ते आम्हाला त्यासाठी आम्हाला जस्टिस हवा आहे आता. सो इट्स नो सेफ्टी, नो ड्यूटी, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, नो सेफ्टी, नो ड्यूटी. बॅरिस्टर नाथपाई शिक्षण संस्था संचलित बॅरिस्टर नाथपाई कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने कोलकाता येथे झालेल्या 8 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या प्रकरणाबद्दल आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. या प्रकरणामध्ये जी पीडित व्यक्ती आहे मौमिता देबनाथ, ह्या द्वितीय वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीवरती झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिची करण्यात आलेली हत्या हे फार अमानवी कृत्य आहे, ज्याच्यासाठी आज आम्ही कुडाळमध्ये मोर्चा काढलेला आहे. आणि सरकारला मी असे निवेदन करतो की याचा त्यांनी गंभीर विचार करावा आणि त्या पीडितेला आणि तिच्या आईवडिलांना न्याय द्यावा. नुकताच आपण 77वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला. एकीकडे स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचा जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे एका महिला डॉक्टरवर अत्याचार होऊन तिची हत्या होते. हा विचित्र विरोधाभास भारतीयांना भूषणावाह नाही. कोलकातामध्ये जे घडलं ते अमानवीय होतं, माणुसकीला काळीमा फासणारं होतं. त्यामुळे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्याला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा सनदशीर मार्गाने चालू राहणार आहे, असाच सूर या निषेध रॅलीतून उमटत होता. ब्युरो न्यूज, स्काय न्यूज टुडे, कुडाळ.